आज मी गोड रेसिपी बनवणार आहे. तर त्यासाठी घेणार आहे मी दूध. तर हे दूध घेणार आहे मी 3 कप आणि ह्याच्यामध्ये साखर घालणार आहे 6 चमचे. तर आजची रेसिपी काय आहे तर मिल्क ब्रेड जे स्वीटमध्ये येणार आहे. 3 ब्रेड उरले होते तर आता त्या ब्रेडचं काय करायचं हा मला मोठा प्रश्न पडला. मग मी यूट्यूबवर सर्च केलं की याची काय अशी स्वीटमध्ये डिश बनवायची, कारण की रात्र झाली होती आणि मला जरा गोड खायचं होतं. तर हे मी दूध तापत ठेवत आहे आणि इकडं फ्राईंग पॅन पण तापत ठेवला आहे. याच्यावर ठेवलेला आहे तूप 1 चमचा आणि ब्रेड सगळे भाजून घेणार आहे असे मस्त गोल्डन ब्राऊन कलर छानपैकी. तर चला, तर आज आपण स्वीट डिश बनवायची, पण स्वीट डिशला काय शिल्लक नव्हतं तर 3 ब्रेड शिल्लक होते. तर 3 ब्रेडचे आपण काहीतरी स्वीट बनवूया. मग मी यूट्यूबवर सर्च केलं की ब्रेड आणि मिल्कचं काय बनवता येते, तर मला ही रेसिपी सापडली. तर चला म्हटलं आपण पण ट्राय करूया आणि मस्तपैकी खाऊया. काय मस्त लागते ही, मस्त एकदम वाह. तर हे ब्रेड मी सगळे भाजून घेत आहे. तर माझे यूट्यूबवर 200 सबस्क्राईब झाल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभारी आहे आणि फेसबुकवर माझे 1200 फॉलोअर झाल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून मनापासून आभारी आहे. तर असंच माझ्यावर प्रेम करत राहा आणि मला छान छान लाईक करा, छान छान कमेंट करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. तर इंस्टाग्रामवर माझे 1500 फॉलोअर झाल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभारी आहे. तर हे सगळं आभारीसाठी व्हिडिओ केला होता. तर त्यासाठी एक छोटीशी नवीन वर्षाची पहिल्या दिवशी आपण मटन पाया सूप केला होता. तर आता आपण स्वीटमध्ये काय बनवूया, तर ब्रेड मिल्क असं मस्तपैकी बनवायचे. तर हे 4 ब्रेड आपण छानपैकी फ्राईंग पॅनमध्ये तुपामध्ये भाजलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये गरम दूध, साखर घातलेलं घालणार आहे आणि हे ज्यावेळेस लबडबीत होईल असं छानपैकी, तर आपण ते खाणार आहोत. तर तुम्ही ही रेसिपी कधी करून बघितली आहे का? नसेल तर करून बघा. इतकी स्वीटमध्ये लागते, छान असं मिठाईसारखी लागते. तर चला, साखर मी जरा जास्त घातली होती, थोडी कमी घालायला पाहिजे होती, पण नवीन वर्षाची सुरुवात होती तर ती नवीन वर्षाची गोडनं सुरुवात करूया म्हणलं. तर आता ही मी मस्तपैकी खाणार आहे आणि ही रेसिपी कशी झाली आहे मला कमेंटमध्ये सांगा. तुमचे कमेंट फार महत्वाचे आहेत. 2 दिवस झाले तुमचे कमेंट आलेले नाहीत. थँक्यू.